क्यूब अँड डाईस. तर ठोकळ्यामध्ये तुम्हाला लोकांना सगळ्यात पॉप्युलर प्रश्न आयोगाचा यांचा असा असतो की विरुद्ध पृष्ठांवरचे अंक, अक्षर वगैरे, रंग वगैरे ओळखा. ठीक आहे, त्यातलं तुम्हाला लोकांना मेन सेक्शन मी सांगेल. सगळ्यात पहिले लिहून टाका. आता पहिलं या पुढील प्रश्नांमधील विरुद्ध पृष्ठे ओळखा. पुढील प्रश्नांमधील प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक पहिला. आता राहिली गोष्ट ठोकळ्याची, घनाकृतीची. ठोकळा तुम्हाला काढता येत नसेल तरी वाकडा तिकडा काढा कसा तरी. कसा तो बघा. आता तो ठोकळा काढताना मी जनरल तुम्हाला ठोकळा काढायची पद्धत सांगतोय बघा. पहिला एक असा चौरस काढा मस्तपैकी. काढा बरं टाइमपास मध्ये. चौरस काढलात का? चौरस काढला तर इथून एक थोडीशी लाईन इथून पुढे जाऊ द्या, अशी अर्ध्यापेक्षा जास्त, पूर्णपेक्षा कमी, थोडंसं इथपर्यंत येऊ द्या. मग इथून पुढे जाऊ द्या या साईडला. याला इथं कनेक्ट करून टाका. इथून एक कनेक्ट करून इथे कनेक्ट करून टाका. चला पटापट. आणि आकृती काढायला मार्क नाहीत पेपरमध्ये, उत्तर काढायला मार्क आहेत फक्त. आकृती कशी काढली तर 3 पृष्ठ दिसतील अशी वाकडी तिकडे आकृती काढा, काही प्रॉब्लेम नाहीये. कारण आपल्या सगळ्यांची चित्रकला थोडी चांगली नसते. ठीक आहे. आता हा एक ठोकळा काढला तुम्ही लोकांनी. असाच ठोकळा अजून एक शेजारी काढा याच्या. ठीक आहे, बस 2च काढायचे सध्या. हा आकृती क्रमांक 1 झाला. इथला आकृती क्रमांक 2 झाला. त्याच्या आतमध्ये काही भरायचं नाही. मी सांगतो काय करायचं काय नाही ते. आता सगळ्यात प्रथम त्या ठोकळ्याचं पहिलं स्ट्रक्चर समजून घेऊ आपण. इकडे लक्ष द्या सगळे. आता समजा हा ठोकळा तुम्हाला लोकांनी दाखवला. त्या ठोकळ्याचं स्ट्रक्चर बघा सगळ्यांनी काय ते. या ठोकळ्यामध्ये जर आपण संपूर्ण याला 3D स्केच, जर पूर्ण पाठीमागचा साईड पण व्ह्यू काढला, इथे बघा सगळ्यांनी काय त्यात. आता या समोरचं जे काय तुम्हाला लोकांना पृष्ठ दाखवले, ठोकळा दाखवला, इथं बघून घ्या सगळ्यांनी. या ठोकळ्यामध्ये इथं जर तुम्हाला विचारलं याच्यामध्ये एकूण पृष्ठ किती, पृष्ठ तुम्ही लुडो खेळता, सापशिडी खेळता, त्याच्यामध्ये एकूण पृष्ठ बघितलं आपण का समोर सगळ्यांनी. याला म्हणतात पृष्ठ, याला म्हणतात फेस. फेस म्हणजे काय बाबांनो? पृष्ठ. तर आता हे पृष्ठ, चेहरा नाही बरं, पृष्ठ याचा चेहरा, ठोकळाचा चेहरा बघायचा आपल्याला. आता तर अशी पृष्ठ जर पाहिली तर इथे एक आहे, याच्या मागच्या बाजूला एक आहे, बरोबर का? मग इथं वरती एक आणि खाली एक, दोघी जरी 4, एक राईटला आणि एक पाठीमागच्या बाजूला लेफ्टला, अशी बनली एकूण किती सांगा? 6. तर या 6 पृष्ठांमध्ये जर आपण विरुद्ध पृष्ठ पाहिली तर विरुद्ध पृष्ठाच्या जोड्या असतात 3. कसं? आता तुम्हाला मी जे शेड करून समोर दाखवले असाच वाला जो काही पृष्ठ दिसतोय तुम्हाला लोकांना, हा याच्या पाठीमागच्या बाजूला असणार आहे, बरोबर का? म्हणजे याचा विरुद्ध माणूस पलीकडे असेल. त्यानंतर जो वरच्या बाजूला, हा जो वरचा लेअर तुम्हाला दिसतोय, याचा विरुद्ध माणूस याच्या खालच्या बाजूला असणार आहे, बरोबर आहे का? त्यानंतर मग हा जो राईट वाला तुम्हाला लोकांना इथला पृष्ठ दिसतोय, याचा विरुद्ध माणूस या साईडला असणार आहे. तर आता असंच काही तर मी याच्यामध्ये या ठोकळ्यावरून तुम्हाला लोकांना इथं असे 2 याचे व्ह्यू दाखवलेत. हे दोन्ही पण व्ह्यू, हे दोन्ही पण चित्र एकाच ठोकळ्याचे आहेत असं गृहीत धरू आपण. म्हणजे नंबर असं काही 2 असेल, 5 असेल, 6 असेल, खाली 3 असेल, इकडे 1 असेल, तिकडे 4 असेल. मध्ये काय असेल तुम्ही समजा बघितलं आता 5 वरती 3 खाली, 5च्या विरुद्ध काय 3, हे 2 समोर आहे, 4 पाठीमागे, 2च्या विरुद्ध काय 4, इथे 6 इथे, याच्या मागे इथे 1 आहे, 6च्या विरुद्ध 1. हे बघून कळतंय. परंतु काय होतं याच्यामध्ये, इथे तुम्हाला लोकांना याच्यामध्ये पाहताना 1, 2 आणि 3 फक्त 3 पृष्ठ दिसत आहेत. इकडे सेकंड मध्ये 1, 2 आणि 3, इथे तुम्हाला 3 पृष्ठ दिसत आहेत. तर अशा प्रकारे ही 3 पृष्ठ आणि ही 3 पृष्ठ, अशी टोटलची काय पृष्ठ तुम्ही जर पाहिली तर नेमकं या दोघांमध्ये काय होऊ शकतं, यात काहीतरी कॉमन असू शकतं. एक तर एखादा पृष्ठ कॉमन असेल, नाहीतर 2 पृष्ठ कॉमन असतील, नाहीतर एकही पृष्ठ कॉमन नसेल, 3ही पृष्ठ कॉमन नसतील. 3ही पृष्ठ कॉमन घेतलं तीच आकृती परत येईल. ठीक आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला आता म्हटलं गेलं, समजा याच्यामध्ये इथे 4 आहे, इथे 6 आहे आणि इथे 1 आहे. बघून घ्या आकृती क्रमांक 1, ठोकळ्याची आकृती क्रमांक 1 मध्ये समोर इथे 4 आहे, इथे पाठीमागे वरती इथे 6 आहे, इथे साईडला काय सांगा बरं, इथे 1 आहे. आणि याच्या पलीकडच्या बाजूला इथे सेकंड नंबर मध्ये तुम्हाला लोकांना इथे म्हटलं समजा मी इथे 5 आहे, इथे 4 आहे आणि या साईडला समजा इथे 2 आहे. असे तुम्हाला 2 व्ह्यूज मी दाखवले. हे दोन्ही व्ह्यूज जर तुम्ही लोकांनी विचार केला, हे दोन्ही व्ह्यूज, हे दोन्ही भाग हे एकाच ठोकळ्याचे 2 भाग आहेत. आता ह्या समोरच्या आकृतीचा याचा सध्या काही संबंध नाही, कारण हे सगळे मी असे रॅन्डम आकडे घेतलेले, या दोघांमध्ये काही रिलेशन लावू नका. ठीक आहे. आता काय करायचं बघा, नेमकं तुम्हाला प्रश्न पेपरला असा असतो की 6च्या विरुद्ध काय सांगा, 1च्या विरुद्ध काय सांगा, किंवा 4च्या विरुद्ध काय ते सांगा. याचं रेफरन्स सांगेल तुम्हाला लोकांना. मागच्या गट क च्या परीक्षेमध्ये एक प्रश्न आलेला आहे. UPSC सीसॅट मध्ये याच्यावर 3 प्रश्न होते सलग, 7.5 मार्काला विचारला गेला होता. आपण तेही प्रश्न पाहणार आहे थोड्या वेळात. पण मला पहिल्यांदा तुम्हाला आता बेसिक सांगायचं आहे, जर ह्या दोघांमध्ये तुम्हाला काहीतरी कॉमन दिसतंय का सांगा? 4. जर दोघांमध्ये 4 कॉमन आहे तर ज्याला तो कॉमन आकडा ओळखता आला, ऐका, कॉमन असताना एक तर एकच आकडा कॉमन असेल, नाहीतर 2 आकडे कॉमन असतील, नाहीतर एकही आकडा कॉमन नसेल. असे आपण 3 व्हरायटीचे प्रश्न आपण करणार आहेत. बरं लक्षात घ्या. त्या दोघांमध्ये जर तुम्हाला लोकांना दोन्हीकडे 4 आणि 4 दोन्हीकडे कॉमन दिसला, मित्रमंडळ बघा आता दोन्हीकडे तुम्हाला 4 कॉमन दिसला तर काय करायचं, फक्त एक ट्रिक आहे. ती ट्रिक अशी आहे, एकदम सोपं आहे, काही नाही.
काही एवढं अवघड वगैरे काही नाही त्यामध्ये, सगळ्यात बेसिक गणित येते. आणि मग त्यात तुम्हाला लोकांना फक्त एक चार्ट बनवायचा. त्या चार्ट मध्ये सगळ्यात प्रथम या पहिल्या कॉलम मध्ये या दोघांमध्ये कॉमन काय सांगा, 4. तर तो 4 जो आहे तो 4 इथे पण लिहायचा, इथे पण लिहायचा. याचा अर्थ आकृती नंबर 1 आणि आकृती नंबर 2 या दोघांमध्ये कॉमन आकडा कोणता सांगा लवकर, 4. दोन्हीकडे 4. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण इथला कॉमन आकडा जो असेल तो कॉमन आकडा पहिल्यांदा लिहायचा आणि त्याच्यापासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, मग समजा इथं आता हे तिन्ही पण पृष्ठ एकत्र येतात. इथं समजा आपण आता घड्याळाचा काटा इथं सेट केला, तो काटा समजा 4 वरती, तर काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याच्याप्रमाणे तुम्ही फिरायचं. 4 नंतर 6, 6 नंतर 1. म्हणजे जसं घड्याळ फिरतं तसं क्लॉक वाईज डायरेक्शन मध्ये, बघा लक्षात सगळ्यांनी, 4 नंतर 6, 6 नंतर 1 अशा प्रकारे घड्याळ आपण फिरवायचं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण तेच करायचं. सांगा 4 नंतर काय, 4 नंतर 2 आणि 2 नंतर काय 5. असं घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आपण या 4 पासून फिरायचं, त्याही 4 पासून फिरायचं. सांगा या 4 पासून पुढे काय बोला पटापट, 6. तो 6 इथे येईल. या 6 पासून पुढे बोला कोणाला सांगा 1, तो इथे येईल. आता इथे या 4 पासून पुढे बोला बरं क्लॉकवाईज 2 आणि 2 नंतर काय सांगा 5. तो 4 नंतर 2 आणि 2 नंतर 5. हे आपण लिहिल्यानंतर मित्रांनो एकमेकांच्या समोर जी पृष्ठ येऊन थांबतात ती असतात एकमेकांना विरुद्ध. इतकं सोपं आहे ते. म्हणजे आता तुम्हाला विचारलं 6च्या विरुद्ध काय, तर सांगा लवकर कोणतो 2. 1च्या विरुद्ध काय सांगा 5. आणि याच्यामध्ये कोण ॲब्सेंट आहे, कोण नाहीये, 3. हा 3 आतमध्ये दिसलाच नाही. 3 इथं पण नाही, इथं पण नाही. 100% तो 3 या 4च्या काय असणार आहे, विरुद्ध असणार आहे. म्हणजे तुम्हाला 3 जोड्या भेटल्या. पहिली जोडी भेटली 6च्या विरुद्ध 2, दुसरी जोडी भेटली 1च्या विरुद्ध 5, तिसरी जोडी भेटली 4च्या विरुद्ध 3. घ्यायला पटापट. यात तुम्हाला आज एक नवीन प्रकारे वेगळ्या प्रकारे शिकवणार आहे, ज्यामध्ये विरुद्ध पृष्ठ तर असू द्या, हे बेसिक आहे. परीक्षेला येण्याजोगा एक प्रकार तुम्हाला थोड्या सांगतो. पहिले हे समजून घ्या. पहिल्यांदा लेटेस्ट ट्रेंड वाला प्रश्न घ्या. STI मुख्य परीक्षा 2017. STI मुख्य परीक्षा 2017 रेडी. त्याच्यामध्ये पण तुम्ही लोक 2 ब्लॉक काढा, 2 ठोकळे काढा पटापट. रफ मध्ये काढा. डिझाईन करत बसू नका, फटाफट घ्या. चला हे 2 ठोकळे काढल्याच्या नंतर आता त्याच्या आतमध्ये याला 1 नंबर टाकल, आयोगन नंबर टाकत मला आपण टाकायचे ना 2 नंबर. आता या पहिल्या आकृतीमध्ये STI मुख्याच्या परीक्षेत त्यांनी काय टाकले बघा. त्यांनी इथे नाही, इथे त्यांनी 1 टिपका टाकला, फक्त 1 टिपका आहे. ठीक आहे. त्याच्या वरच्या बाजूला त्यांनी टाकले इथे 5 टिपके. इथे 5 टिपके म्हणजे काय 5 ना. ठीक आहे. त्यानंतर इथे साईडला 2 टिपके, या साईडला 2 घ्या. ठीक आहे. नेक्स्ट दुसऱ्या आकृतीमध्ये इथे समोरच्या फ्रंट फेसला त्यांनी इथे 2 टिपके टाकलेले 2. त्यानंतर वरच्या बाजूला त्यांनी इथे 6 टिपके टाकले. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आणि इथे राईट साईडला 3 टिपके टाकले. आणि याचा प्रश्न असतो फक्त एकच, याने याच्यात विचारलं काहीतरी बाबा 3 टिपक्याच्या विरुद्ध बाजूला काय असेल वगैरे काय, पण आपण सगळंच करणार आहे याच्यामध्ये. आता ऐका, हे टिपके फक्त मोजायचे, बाकी काय तुम्ही लोक टिपके काढून सोडवू नका खाली. बरं काय करायचं बघा लवकरात लवकर. आता 1, 2, 1 आणि 2 रेडी सगळेजण. आता आपण अशी सापशिडी खेळतो, लुडो खेळतो, त्याच्यानुसार हे लुडो वाले ना कवडी येतात, बरोबर की नाही. आता तुम्ही लोकांनी सांगायचं दोघात कॉमन काय, कॉमन काय 2. मग 2-2 कॉमन मध्ये तुम्ही 2 टिपके टाकू नका. काय करायचं 2-2 झालं का, सुरू का, स्टार्ट. माझ्यासोबत करा. 1 आणि 2 मध्ये इथे 2, इथे पण 2 झालं का. सुरुवात कॉमन माणसापासून करायची. ठीक आहे. आणि मग 1 नंबर मध्ये पहिल्या आकृतीमध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जसं घड्याळ फिरतं. बरं 2 नंतर आता 5 कडे जाऊ का 1 कडे जाऊ, 1 कडे जायचं. मग 2 नंतर 1 आणि 1 नंतर 5. मग ते टिपका काढू नका, आकडा लिहा. 2 नंतर 1, 1 नंतर काय सांगा लोक इथं 5. चला येऊ द्या पटापट. सेकंड नंबरच्या आकृतीमध्ये या 2 नंतर काय सांगा लवकर 6 आणि 6 नंतर काय 3. मग 2 नंतर इथं 6 आणि 6 नंतर 3. आणि मग याच्यामध्ये जे लोक एकमेकांच्या समोर समोर आले, जे लोक एकमेकांच्या समोर समोर आले ते विरुद्ध. मग सांगा 1च्या विरुद्ध काय 6, 5च्या विरुद्ध काय 3 आणि 2च्या विरुद्ध का, कशामुळं तो इथे नाहीये. शाबाश. 1 या टिपक्याच्या विरुद्ध 6 टिपक्यावर असणारे, 5 टिपक्याच्या विरुद्ध 3 टिपक्यावर असणारे, 2च्या विरुद्ध 4 वर असणारे, अशा 3 जोड्या आपल्याला भेटतात. झालं. बरं
आतापर्यंत आपण जे दोन्ही प्रश्न केले त्यात 2-2 आकृत्या होत्या. समजा पेपरमध्ये 3 आकृत्या आल्या, 3 येऊ ना 4 येऊ ना 10 येऊ, आपण फक्त 2च आकृत्या बघणार. कळतंय सगळ्यांना काय ते? आता असे 3 आकृत्याचं गणित घेऊ, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. परत त्यात नंबर 3 घ्या, STI पूर्व परीक्षा 2014. रेडी? आकृती क्रमांक 1, 2 आणि 3. आकृती क्रमांक 1 मध्ये तुम्हा लोकांना इथे दिलाय त्रिकोण, इथं वरच्या बाजूला दिलाय टिपका. नेक्स्ट या तिसऱ्या पेज वरती त्याने इथे दिलाय सर्कल. त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये इथे प्लस, त्यानंतर इथे वरती वरच्या बाजूला दिलाय त्याने चौकोन. चौकोन डार्क करा ब्लॅक करा काही फरक नाही. आणि मग त्याच्यानंतर इथे त्याने दिलाय इथे त्रिकोण. ठीक आहे, बघा लक्ष द्या सगळ्यांनी. पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोण, वरती टिपका, मग सर्कल, वर्तुळ दिले. मग सेकंड मध्ये प्लस दिलाय, प्लस नंतर वरती चौकोन दिलाय, डार्क करा ब्लॅक करा चौकोन चौकोन आहे, आणि इथे त्रिकोण दिलाय. आणि पलीकडच्या ज्यामध्ये त्याने इथं सर्कल दिलाय, लक्ष असू द्या सगळ्यांनी. आणि वरती काहीच नाही टाकलं त्याने, वरती इथं काहीच नाही, त्याला म्हणायचं कोरा पृष्ठभाग. काय म्हणायचं त्याला? कोरा पृष्ठभाग. आणि इथं तिसऱ्या भागावर त्याने दाखवलं इथं प्लस. त्यांचा प्रश्न काहीतरी एक असेल, आपल्याला आपण पूर्ण अनालिसिस करणारे काय ते बघा. आकृत्या किती सांगा लवकर? 3 आहे. आकृत्या 3 असू ना 4 असू ना 10 असू, आता सांगितलं तुम्हाला लोकांना. आपण आकृत्या सिलेक्ट करणार फक्त किती सांगा लवकर? 2. मग आता 2 आकृत्या सिलेक्ट करताना त्यांच्यामध्ये कोणतरी एकच घटक कॉमन असावा अशी अपेक्षा. ठीक आहे, आता लक्ष द्या. पहिल्यांदा मला एक सांगा, ह्या दिलेल्या समोरच्या 3 आकृत्यांमध्ये मला एक बेसिक सांगायचं, एका ठोकळ्याला एकूण पृष्ठ किती? 6 पृष्ठ असतील, त्याच्यावर एलिमेंट, त्याच्यावरती जे काही आकृत्या आहेत त्यामध्ये 6 पाहिजेत ना. मग आता आपण काउंट करू किती आहेत बघा. एक पहिल्यांदा त्रिकोण आलाय का? बरोबर आहे का? मग एक काय आलाय सांगा? टिपका आलाय. टिपक्यानंतर काय आलाय? सर्कल आलाय. अजून काय वेगळं वेगळं काय दिसतं? प्लस. प्लस नंतर काय दिसतो? अजून एक चौकोन दिसतोय, तो चौकोन एक दिसतो तुम्हाला लोकांना. अजून काय रे बाबांनो? सर्कल मागे झालाय, तो प्लस झालेला आहे. आणि एक पृष्ठ कसे सांगा लवकर? कोरे. तर एक पृष्ठभाग हा कोरा आहे. एकूण फेसेस काउंट करून घ्या सगळ्यांनी, किती झाले बघा. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. हे 6 पृष्ठ फक्त. ही 6 पृष्ठ आपल्याला वापरता येतात. याच्यात जर त्याने चुकून अजून एखादं नवीन काहीतरी आकृती काढली तर प्रश्न चुकीचा आहे. तो 6च्या वर काय काढू शकत नाही प्रश्नात त्या. मग आता काय करायचं आहे का? आपण जे शिकलो तेच करणार. पहिले 2 गणित केले, आपलं दुसरं गणित चालू आहे. तर आपल्याला फक्त तिसरी आकृती काय फायदेशीर आहे माहिती आहे का? की याच्यात जे नाहीये ते काय आहे ते इथं कळतं. अरे समजतंय का? बरं काय नाही सांगा दोघांमध्ये? काय नाहीये? कोरा पृष्ठभाग. तो कोरा बघा ना, त्रिकोण दिसतोय, त्रिकोण आहे. चला, डॉट एक नवीन आहे, सर्कल एक आहे, प्लस एक आहे, चौकोन एक आहे. मग याच्यामध्ये 5च लोक झाली. आणि 6वा घटक जो आहे ना, तो 6वा घटक तिसऱ्या आकृतीमध्ये असतो. कळते सगळ्यांना काय ते? त्यामुळे आकृत्या जेवढ्या जास्त तेवढं तुम्हाला घटकाची माहिती सगळी मिळत असते. मगाशी कसं होतं? 2 आकृतीला जो उरला तो आपण घेऊन टाकायचो. मगाशी तेच केलं होतं. आता तिसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला उरलेला घटक कळला. आता काय करायचं ऐका, या 2 आकृत्यामध्ये काहीतरी कॉमन आहे. कोण सांगा लवकर? कोणतरी कॉमन सांगा 2 आकृत्यामध्ये. त्रिकोण त्रिकोण त्रिकोण. मग तुम्ही आकृती 1 आणि आकृती 2 या दोघांमध्ये जो कॉमन घटक आहे तिथून सुरू करून टाका माझ्यासोबत. चला स्टार्ट. एक बॉक्स तयार करा मस्तपैकी. आणि मग त्याच्यामध्ये या पहिल्या 2 आकृत्यांमध्ये 1 आणि 2 मध्ये दोन्हीकडे त्रिकोण त्रिकोण कॉमन आहे. त्यामुळे सुरुवात तुम्ही इथं त्रिकोण, इथं पण त्रिकोण, दोन्हीकडे त्रिकोण त्रिकोण सुरुवात करून टाका. दुसरीकडचा कॉमन घटक पहिल्या कॉलम मध्ये आला पाहिजे. झालं? त्याच्यानंतर आकृती नंबर 1 मध्ये लक्ष असू द्या सगळ्यांचं. आकृती नंबर 1 मध्ये या त्रिकोणाच्या नंतर काय सांगा लवकर? टिपका. या टिपक्यानंतर काय सांगा? वर्तुळ. बघा असं क्लॉक वाईज फिरवायचं, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवायचं. सो त्रिकोणानंतर टिपका, टिपक्यानंतर वर्तुळ. मग त्रिकोणानंतर टिपका आला, या साईडला टिपका आला, टिपक्यानंतर मग तिथे वर्तुळ आले. बरोबर? आणि आकृती क्रमांक 2 मध्ये आपण त्रिकोणापासून जर आता क्लॉक वाईज फिरलो, बघा लक्ष सगळ्यांनी. त्रिकोणापासून पहिला प्लस आला, मग काय सांगा लवकर? चौकोन आला. बोला पटापट. त्रिकोण नंतर काय? प्लस. प्लस नंतर काय? चौकोन. त्रिकोण नंतर प्लस आला, प्लस नंतर चौकोन आला. मग तुम्हाला लोकांना आता याचे विरुद्ध पृष्ठ भेटले. सांगा कोण कोणाला विरुद्ध? बोला. सर्कल टिपक्याला, टिपक्याला विरुद्ध काय? प्लस. बरोबर. सर्कलला विरुद्ध काय सांगा? चौकोन. त्यात त्रिकोणला विरुद्ध कोण आहे? कोरा. जो इथे नाहीये तो तिथे दिसतोय, तो कोरा इथे लिहायचा, कोरा. आणि पेपरला प्रश्न तोच आहे की कोऱ्या रंगाच्या विरुद्ध काय? तो त्रिकोण. आणि त्रिकोणाच्या विरुद्ध काय? तो कोरा. पण एखादा म्हणता मास्टर समजा आम्ही आकृती 1, 2 नाही घेतली, आम्ही 2 आणि 3 घेतली तरी चालतंय. बघायचं कसं ते आकृतीत म्हणजे प्रश्न चुकत नाही. बघा आता तुम्ही समजा आकृती क्रमांक 2 आणि आकृती क्रमांक 3 या दोघांच्या आधारावर तुम्ही लिहू नका, फक्त बघत राहा. 2 आणि 3च्या आधारावरती प्रश्न सोडवायला गेला तर काय होऊ शकतं? तुम्ही आता आकृती नंबर 1 मध्ये बघायचं नाही कुठे. कळतंय सगळ्यांना? फक्त तुम्ही इथेच बघणार आकृती नंबर 2 आणि आकृती नंबर काय सांगा लवकर? 3 मध्ये. सांगा दोघांत कॉमन काय?
प्लस कॉमन आहे, बरोबर आहे का? मग दोन्हीकडे इथं प्लस आहे, इथेही प्लस आहे, तर दोन्हीकडे इथं प्लस आणि इथं प्लस कॉमन आहे. आकृती नंबर 2 मध्ये या प्लस पासून मी घड्याळ फिरवतो असं फिरणार, इथं सगळा प्लस नंतर काय चौकोन, चौकोन नंतर काय त्रिकोण, या प्लस नंतर इथे चौकोन येतोय, चौकोन नंतर येतोय त्रिकोण. अशा प्रकारे याचे पूर्णपणे आपण ते क्लॉकवाईज लिहून घेतलं. आकृती क्रमांक 3 मध्ये बघा आता सगळ्यांनी सांगा, प्लस नंतर काय बोला, प्लस नंतर वर्तुळ, वर्तुळानंतर कोरा, प्लस नंतर इथं वर्तुळ आलं, वर्तुळ नंतर काय आलं सांगा लोक, कोरा पृष्ठभागाला. तुम्ही पुन्हा एकदा बघाल जे विरुद्ध पृष्ठ ते इथं मॅच होतात का बघा. चौकोनला सर्कल आहे, चौकोनला सर्कल आहे, करेक्ट आहे. त्यानंतर सेकंड थर्ड वाला बघा, त्रिकोणला कोरा आहे का, त्रिकोणला कोरा बरोबर आहे का? आणि त्याच्यानंतर या दोन आकृत्यामध्ये प्लसच्या विरुद्ध काय नव्हतं सांगा इथं, या दोन्हीकडे काय नव्हतं, याच्यातलं डॉट नव्हता ना, डॉट टिपका इथं असतं. म्हणजे तुमची तिन्ही उत्तरं परत एकदा रिपीट सेम आली. आणि जर एखाद्याने 1 आणि 3 जरी कम्पेअर केलं तरी तेच येणार. त्यामुळे काहीतरी एक करा पेपर मध्ये, असं काही सगळं सोडून बसू नका, ठीक आहे? याचं उत्तर काय पाहिजे बोला पटापट, कोणाकोणाच्या विरुद्ध काय बोला, त्रिकोणच्या विरुद्ध कोरा, डॉटच्या टिपक्याच्या विरुद्ध प्लस, सर्कलच्या विरुद्ध चौकोन. याच्यावरती आयोगाने विचारले 3 प्रश्न, सिंगल डॉटच्या विरुद्ध काय, डबल डॉटच्या विरुद्ध काय आणि डॅशच्या विरुद्ध काय वगैरे असे प्रश्न आहेत सगळे. थोडं ऐका सगळे काय. आता तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं, या आकृती नंबर 1, आकृती नंबर 2, आकृती नंबर 3 आणि आकृती नंबर 4. आता एवढ्या आकृती दिल्यावर यांना काय होतं माहिती आहे का, कुठे ना कुठे तुम्हाला 2-2 दोघं कॉमन दिसतील, पुढे कधी कधी 3-3 दिसतील. त्याला काय करू शकत ना आपण, कारण आकृत्या ऍक्च्युली पाहिजे 2च आणि ते दिला किती माहिती का 4. तर आता आपल्याला काय करायचं माहितीये का, याच्यातून आपण हुडकायचं की अशा कोणत्या 2 आकृत्या आहेत की ज्याच्यामध्ये कोणतरी एकच घटक कॉमन आहे. बरं एक मिनिट मला सांगा, यात वेगवेगळे काय काय प्रकार आले सांगा, बोला पटापट. एक सिंगल डॉट आहे म्हणजे 1 आकडा, अरे बरोबर का? एक डबल डॉट आहे म्हणजे काय सांगा 2 आकडा. बरं त्यानंतर एक 3 डॉट आला पण आहे का कोणतरी, 3 डॉट आहे. आणि एक कोणी सांगा तो 4 डॉट आहे. 5 डॉट 6 डॉट नाहीये, फक्त 4 डॉट परत केले. आणि एक डॅश लाईन आहे का, डॅश लाईन दिसते का, आणि एक क्रॉस आहे, एक डॅश लाईन आहे आणि एक क्रॉस आहे. हे तुमचे 6 पृष्ठ, 1 2 3 4 हे टिपकेवाले, 1 टिपका 2 टिपका 3 टिपके 4 टिपके डॅश आणि काय सांगा लोक क्रॉस, 1 2 3 4 5 आणि 6. हे 6च लोक, याच्यातल्या 3 जोड्या तुम्हाला लोकांना विरुद्ध असल्या पाहिजे, बरोबर. आता मग काय करायचं आहे का, तर याच्यामध्ये तुम्ही लोक अशा 2 आकृत्या हुडकायच्या की ज्याच्यामध्ये कोणीतरी एकच घटक कॉमन पाहिजे. तर तुम्ही असं पाहिलं तर 2 आणि 4 वगैरे जरा 2 आणि 4 आहे का बघा, 2 आणि 4 भेटतोय का सगळ्यांना 2 आणि 4. मग तुम्ही जर 2 आणि 4 मध्ये जर लक्ष दिलं, 2 आणि 4 मध्ये बघा इथे डबल डॉट आहे, इथे डॅश आहे, इथे 3 आहे, बरोबर. इथे डबल डॉट आहे, इथे क्रॉस आहे, इथे एकच डॉट आहे. याच्यामध्ये कॉमन फक्त काय सांगा लोक, अरे बोला मॅडम 2 डॉट आहे फक्त कॉमन. तुम्ही हे मधला 1 आणि 3 पाहू नका, गरज नाही आपल्याला. आपण निवडायचे, आपण हुडकायचे, आपली चॉईस आहे, काय करायचं ते करायचं आपण, ठीक आहे. सो आकृती क्रमांक 2 मध्ये आणि आकृती क्रमांक 4 मध्ये आपण असे काहीतरी लोक निवडले ज्यामध्ये सिंगल व्यक्ती कॉमन आहे. सगळा कॉमन कोण आहे बोला, सगळ्यांनी प्लीज एकदा ऑब्झर्व करा. आकृती 2 आणि आकृती 4 या दोघांमध्ये कॉमन कोण आहे, 2 डॉट 2 डॉट, हा डॅश आहे, हा क्रॉस आहे, हा 3 टिपका, हा 1 टिपका, म्हणजे कॉमन फक्त 2 डॉट्स आहे. मग तुम्ही सुरुवात 2 डॉट पासून करणार. आणि त्याच्यानंतर ऐका सगळ्यांनी, सेकंड नंबरच्या आकृतीमध्ये घड्याळ फिरवताना 2 डॉट नंतर काय येते, डॅश लाईन येते. आणि मग काय येते 3, मग इथे डॅश लाईन येते, मग 3 येते. त्यानंतर 4थ्या नंबरच्या आकृतीमध्ये 2 डॉट नंतर घड्याळ फिरवलं काय येते, अरे बोला क्रॉस. आणि क्रॉस नंतर काय, एक सिंगल डॉट, 2 नंतर क्रॉस आणि एक सिंगल डॉट. झालं, गणित संपलं. 7.5 मार्क पडले. कशी 7.5 ऐका. डॅशच्या विरुद्ध काय, अरे बोला डॅशच्या विरुद्ध काय, क्रॉस 2.5 मार्क. 3 डॉटच्या विरुद्ध काय, 1 डॉट 2.5 मार्क, 2.5 5 झाले. आणि 2 डॉटच्या विरुद्ध काय 4. तोच राहिला होता ना एका विचारात, 4 डॉट आला, इथे 4. झालं, गणित संपलं.